पालकमंत्री पदाच्या वाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे। नाराजीमुळेच ते आपल्या साताऱ्यातील दरेगावी निघून गेल्याचंही बोललं जात आहे। आणि अशातच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलेल्या एका विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। उद्धव ठाकरेंना संपवून एकनाथ शिंदेंना आणलं, आता एकनाथ शिंदेंना संपवून एक नवीन उदय पुढे येईल असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये फूट पडणार की काय असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आधी पाहूया। आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल। ही सुद्धा स्थिती महाराष्ट्रात येईल। शिवसेनेच्या बाबतीत उदय सावंत म्हणायचंय का तुम्हाला? मला वाटतं की उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल। ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे। तर वडेट्टीवारांनंतर संजय राऊतांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी आधीच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडणार होती। उदय सामंत हे शिंदेंच्या शिवसेनेपासून वेगळे होणार होते, तसंच त्यांच्यासोबत 20 आमदारही होते असा मोठा दावा संजय राऊतांनी केलाय। तर संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य आधी पाहूयात। उदय सामंतांचं नाव काय डावसला घेऊन गेले, त्यांना समोर केले जाईल। उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रात। शिंदे गटही फोडतील, अजित पवार गटही फोडतील। फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण। तर विजय वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी केलेले दावे तर आपण ऐकले, मात्र त्यांच्या या दाव्यांनंतर दावोस दौऱ्यावर असलेल्या उद्योगमंत्री उदय सामंतांनी तिकडून आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी त्यांनी राऊतांनी केलेला दावा खोटा ठरवत हा सर्व बालिशपणा असल्याचं म्हटलंय। मला असं वाटतं की हा धादांत राजकीय बालिशपणा आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं 2दा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे। आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही। आणि माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत। त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला, केविलवाणा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही। आणि या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आणि राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील आहे। रुपाली ठोंबरे पाटील, मी आपल्यापासून सुरुवात करेल या चर्चासत्राला। खरं तर नवा उदय जन्माला येणार, नवा उदय होणार अशा प्रकारच्या ज्या शंका आता वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या आहे, संजय राऊतांनी देखील त्याला दुजोरा देताना दुसरीकडे काही वेगळ्या शंका उपस्थित केलेल्या आहे। राज्यात नव्या राजकारणाचं समीकरण तर उदयाला येणार नाही ना? कोणतीही राजकीय समीकरण उदयाला येणार असतील तर ती जोपर्यंत लोकांसमोर येत नाही तोपर्यंत आता लोकही विश्वास ठेवणार नाही। वडेट्टीवार यांनी जे काही विधान केलं ते एक लक्षात घ्या, काहीतरी आता राजकारणामध्ये एक वेगळं हे आलंय की खळबळजनक सतत बोलत राहायचं। ज्या पद्धतीने ते बोलले, ज्या पद्धतीने राऊत साहेब बोलले, त्याला खुद्द उत्तर सामंत भाऊन यांनी दिलेलं आहे, मंत्री महोदय यांनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे कुणाचा उदय होणार आहे, कुणाचा अस्त होणार आहे, आता त्यापेक्षा कोण निवडणुकीमध्ये नामोहरम झालेलं आहे, कोणाला परत उभारण्याची गरज आहे याच्याकडे खरं विरोधकांनी लक्ष देणं गरजेचं आहे। परंतु मला वाटतं राजकारणातल्या या कुरघुडी काही संपत नाहीत। राऊत साहेब पण म्हणाले की त्यांना पक्ष फोडण्याचा याचा फार अनुभव आहे किंवा त्यांना ते सातत्याने पक्ष फोडतात। एक लक्षात घ्या, राजकीय समीकरणासाठी कोण कोणासोबत जाणार
हा त्यांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. तो कायद्याच्या चौकटीत बसून प्रत्येक जणांनी घेतला पाहिजे किंवा कायद्याच्या चौकटीत नसेल तो न्यायालयीन कोर्टामध्ये असतो. त्याच्यामुळे याच्याकडे यांच्या विधानाकडे एवढं सिरियसली काहीच लक्ष देण्याची गरज नाही. कारण का रोजच आपण नवीन नवीन प्रत्यारोप आरोप नवीन दावे ज्योतिषाची त्यांची भविष्यवाणी ऐकत असतो. नक्कीच. धन्यवाद रुपाली ठोंबरे पाटील, आपण आमच्यासोबत जोडल्या गेलात आणि सत्ताधारी पक्षामध्ये असल्या कारणामुळे तुमची देखील भूमिका जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं होतं. आणि आता आपण चर्चेमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांच्याकडे जाऊयात. अरुण सावंतजी, यापूर्वीच शिवसेनेतली फूट आणि पुन्हा एकदा उदय होत असताना होणारी शिवसेनेतली फूट, संपूर्ण राज्याच्या मनामध्ये आता तोच प्रश्न आहे की आता पुढे काय, आणि राजकीय भूकंप येत्या 23 तारखेला होणार ही जी शक्यता वर्तवली जाते त्यामध्ये कितपत तथ्य? अरुणजी. विशालजी पहा, या ज्या काही गोष्टी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी सुरू केलेल्या आहेत याच्यामध्ये तिळमात्र म्हणजे काहीच त्याच्यामध्ये तथ्य नाहीये. बरं. पहा, उदय सामंतजी हे आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचे अतिशय विश्वासू सहकारी आहेत. उद्योग मंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या राज्यामध्ये बजावलेली आहे. आता या दोघांमध्ये कसं वैर निर्माण होईल, तसंच महायुतीमध्ये कसं वैर निर्माण करता येईल भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये, याचा हा एक प्रयत्न आहे. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावरती शाळकरी मुलगा सुद्धा विश्वास ठेवत नाही. दररोज त्यांचं खोटं बोलणं सुरू असतं. संजय राऊत यांना त्यांच्या उभाटा पक्षामध्ये काय किंमत आहे हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना आपण विचारू शकता. आणि विजय वडेट्टीवार जे आहेत यांची परिस्थिती तर अतिशय केविलवाणी झालेली आहे. आज काँग्रेस पक्षाला एका विजयाची गरज आहे, तर कदाचित काँग्रेस पक्ष हा जिवंत राहील. परंतु हा जो काही विजय आहे, विजय वडेट्टीवार, याची काँग्रेस पक्षाला आता गरज उरलेली नाहीये. तो बिचारा कसं तरी आपलं अस्तित्व कसं दाखवता येईल टीव्ही चॅनेलवरती किंवा आपल्या पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना, याच्याकरता चाललेला हा एक प्रयत्न आहे, अट्टाहास आहे. दुसरी गोष्ट, संजय राऊत असं म्हणाले की उदय सामंत यांच्याकडे 20 आमदार त्यांच्या आता सध्या पाठीमागे आहेत, त्यांच्या हातात आहेत. ही गोष्ट अगदी बरोबर आहे विशालजी. आता जनतेला मला हे सांगायचं आहे की हे 20 आमदार कोण? तर आता सध्या जे काही शिवसेना उभाटा पक्षामध्ये 20 आमदार जे काही त्यांच्याकडे आहेत, हे सर्व 20 आमदार उदय सामंत यांच्या पाठीशी उभे असावेत असं मला वाटत आहे. आणि म्हणून संजय राऊत यांनी ते इथे वक्तव्य केलेलं आहे. आता 2.5 वर्षापूर्वीच हा उदय होणार होता असं सुद्धा संजय राऊत म्हणाले आहेत. तर 2.5 वर्षापूर्वी होणार होता नाही, 2.5 वर्षापूर्वी एका तेजस्वी सूर्याचा उदय झाला. आणि म्हणूनच या संजय राऊत सारख्या आणि उभाटा शिवसेना जिने आपलं हिंदुत्व विकून टाकलं काँग्रेसच्या पायाशी, बाळासाहेबांचे विचार विसरले ते, असा तो सूर्य उदय तेव्हाच झाला होता. आणि आज ही जी काही खोटी हिंदुत्ववादी शिवसेना उभाटा उरलेली आहे तिचा अस्त जवळ आलेला आहे. तेव्हा तो उदय झालाय आणि हा आता संजय राऊत सुचवू इच्छित असतील कदाचित. त्यांना काय बोलावं आणि काय नको हेच कळत नाहीये. मागच्या वेळेस त्यांनी दाओसची जेव्हा परिषद सुरू झाली होती तेव्हा सुद्धा नाना प्रकारचे आरोप केले होते. त्यावेळेस खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी त्यावेळेस होते आणि 3 लाख कोटी डॉलरची त्यांनी इथे हे आणली होती, गुंतवणूक आणली होती. 83% त्याच्यातील करार पूर्ण झाले होते आणि आता त्याच्या जवळजवळ तिप्पट गुंतवणूक येण्याचे चान्सेस आहेत. अनुभवी उदय सामंतजी त्यांच्याबरोबर आहेत, तेव्हा त्यांना कसं डिस्टर्ब करायचं हा एक प्रयत्न संजय राऊत यांच्यातर्फे सुरू आहे. काही दिवसांपासून चर्चा सुरू झालेली आहे पुन्हा एकदा, आणि खास करून पालकमंत्री पदानंतर, की एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि त्यामुळे ते दरेगावी गेलेले आहेत. किती सत्यता आहे? आणि मग त्यांच्याच मनधरणीसाठी गिरीश महाजन असतील किंवा जे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे, त्यांना देखील जावं लागणार आहे, ही जी शक्यता निर्माण झालेली होती राजकीय वातावरणात दिवसभर, तसं होतं, याच्यामध्ये किती सत्यता आहे? विशालजी, एकनाथ शिंदेजी हे फार अनुभवी व्यक्तिमत्व आहे, नेते आहेत. ते या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. हे काही छोटं कोणी बाळ नाही, ते छोट्या छोट्या कारणावर रुसत बसेल आणि गावी जाऊन बसत राहील. हे फक्त विरोधकांमार्फत जनतेला संभ्रमात टाकायचं, कारण त्यांना माहिती एकनाथ शिंदेजी यांची लोकप्रियता आता मुख्यमंत्री पदावर उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा तेवढीच आहे, किंबहुना ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनी आता जो काही 23 तारीख पासून त्यांनी जे काही आता नवीन आंदोलन सुरू केलेलं आहे
की जाऊन आभार मानायचे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन ते आभार यात्रा काढणार आहेत. तर ही जर आभार यात्रेचं वादळ पुन्हा तयार झालं तर हे कुठे फेकले जातील विरोधक पत्ता सुद्धा लागणार नाही. म्हणून त्यांचा हा अट्टहास चालू आहे की खोटं काहीतरी पसरवूया आणि एकनाथ शिंदेजी यांना बदनाम करूया जनतेच्या मनामध्ये, बाकी काहीही नाही. बरोबर आहे. मग अशा प्रकारच्या सातत्यानं येणाऱ्या बातम्या मग त्या येतात कुठून आणि मग त्यावरून दिवसभर राजकीय चर्चा कराव्या लागतात. हे वातावरण कुणामुळे निर्माण होतं मग अरुणजी? विशालजी, विरोधकांना जिवंत राहण्याकरिता काहीतरी विषय हा लागतोच आणि म्हणून संजय राऊत सारखे बडबोले प्रवक्ते उबाटा शिवसेनेचे आणि तिकडून आता विजय वडेट्टीवार बिचारे प्रयत्नशील आहेत की मला नानांना हटवून मला आणतात का याच्या आपल्या प्रदेश अध्यक्ष पदावर. याच्याकरता चाललेले केविलवाणी प्रयत्न आहेत. आणि मग टीव्ही मीडियाकडे जर असे त्यांच्या खोट्या गोष्टी आल्या तर त्यांचं सुद्धा कर्तव्य की जनतेसमोर ते मांडणं. तर त्यात काही गैर नाहीये आणि त्यात सत्य मात्र मुळीच नाहीये. मात्र जे आता पालकमंत्री पदावरून काल जो विषय घडला, ऍक्च्युअली तिथे आमचेच पालकमंत्री होते आणि तो विचार त्यांचा केला गेले नाही. याच्यावरून जर एक दोन व्यक्ती म्हणाले असतील की आमचा तिथे विचार झाला पाहिजे होता, तर त्याच्यात गैर काही नाही. आपला हक्क मागणं हा प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यात चुकीचं काय? धन्यवाद अरुण सावंतजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. आणि जे सध्या राज्याच्या राजकारणामध्ये सुरू आहे, जी परिस्थिती आणि ज्या वक्तव्यांवरती चर्चा करावी लागते त्याविषयी शिवसेनेचं काय मत आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवलं, त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.